खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा घडू लागलेल्या आहेत. त्या संदर्भात काय? मी स्पेसिफिकली सांगितलंय, आदरणीय पवार साहेब कधीही एनडीए बरोबर जाणार नाहीत. दिल्लीमध्ये सध्या बड्या नेत्यांच्या लागोपाठ भेटीगाठी सुरू आहेत. या भेटींमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या संभाव्य विलिनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा वेगाने सुरू झाली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान नवी दिल्लीत शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटातील प्रमुख नेत्यांनी सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वासोबत आणि एकमेकांसोबत केलेल्या बैठकांमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. दिल्लीतील प्रमुख भेटीगाठींचा सिलसिला आधी आपण समजून घेऊयात. अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी 22 जुलै रोजी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही भेट अधिकृतरित्या राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सहकार क्षेत्रातील अडचणींवर चर्चा करण्यासाठी असल्याचं सांगण्यात आलं. मोदी पवार भेटीनंतर लगेचच अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांची थेट शरद पवार यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. या नेत्यांमध्ये जवळपास तासभर बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आधी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर काही वेळातच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनवणे यांचीही भेट घेतली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे प्रमुख नेते एकापाठोपाठ एक भाजपच्या सर्वोच्च नेत्यांना का भिडतायत याबद्दल सध्या तर्कवितर्क लढवले जात आहेत. या सर्व महत्त्वाच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीचे अधिकृत कारण महाराष्ट्रातील प्रलंबित विकास कामांवर सविस्तर चर्चा करणं आणि त्याचं मार्गदर्शन घेणं हे समोर आलंय. मात्र अवघ्या 24 तासांपूर्वी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली होती. सुनील तटकरे यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा सुरू झाल्यात. कारण गेल्या काही दिवसात दिल्लीत लागोपाठ अनेक महत्त्वपूर्ण बैठका पार पडल्यात. 24 तासात तटकरेंनी 2 मोठ्या भेटी घेतल्या. तटकरे यांनी आधी संसदेतील कार्यालयात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीचे फोटो देखील समोर आले आहेत. राजकीय सूत्रांनुसार राष्ट्रवादीच्या 2 वेगवेगळ्या गटांशी स्वतंत्रपणे जुळवून घेण्यापेक्षा एकसंध राष्ट्रवादी एनडीए मध्ये असणं भाजपसाठी अधिक सोयीचं ठरेल असा सूर भाजप रणनीतिकारांचा आहे. मागील काही आठवड्यांपासून जर आपण पाहिलं तर दोन्ही गटांमध्ये पडद्यामागून चर्चा आणि जोडणीचे प्रयत्न सुरू असल्याच्या बातम्या सातत्यानं समोर येत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख नेत्यांनी लागोपाठ घेतलेल्या या उच्चस्तरीय भेटींमुळे राजकीय वर्तुळात सध्या मुख्य शक्यतांवर खल सुरू आहे. त्यामध्ये जर आपण पाहिलं कारण तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी गट पुन्हा एकत्र येणार का या जुन्या चर्चेला पुन्हा एकदा जोर आलाय. दुसरं म्हणजे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठींसोबत वाढत्या संवादावरून हा गट सत्ताधारी एनडीएला पाठिंबा देणार का अशा अफवांना बळ मिळते. आणि तिसरं म्हणजे सुनील तटकरे यांनी या चर्चांवर स्पष्टीकरण देताना सांगितलंय की देशाच्या व्यापक हितासाठी संसदेत काही विधेयकांना सर्वपक्षीय संमतीनं किंवा एकमतानं मंजुरी दिली जाते. एखाद्या विधेयकाला पाठिंबा देणं म्हणजे थेट एनडीए मध्ये सहभाग किंवा विलिनीकरण असं होत नाही. या दोन्ही पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत असं तटकरेंनी स्पष्ट केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये म्हणजेच एनडीए मध्ये सहभागी होऊ शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ती ह्या सर्व भेटीगाठींमुळे शरद पवारांच्या पक्षाचे बहुतांश नेते हे एनडीए सोबत जायला तयार असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच काही नेते हे इंडिया आघाडीसोबत राहण्यास इच्छुक आहेत. आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात का आणि शरद पवारांचा पक्ष एनडीए मध्ये सामील होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण या सर्व भेटींवरून विलिनीकरणाची चर्चा रंगली असली तरी शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांनी या सर्व शक्यता ज्या आहेत त्या फेटाळून लावल्यात. शरद पवार यांनी विलिनीकरणाचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं म्हटलंय आणि रोहित पवारांनी आम्ही एनडीए मध्ये सामील होणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे. सुप्रिया सुळे आणि अमित शाह यांच्या भेटीबाबत रोहित पवारांनी स्पष्ट केलं की सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या कन्येच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी ही भेट घेतली होती. जी काही चर्चा झाली
एक शेवटचा प्रश्न विचारतो साहेब. खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा घडू लागलेल्या आहेत. त्या संदर्भात काय? साहेब ते कर्जमाफीमध्ये ग्रामीण भागातल्या ओके. मी स्पेसिफिकली सांगितलंय आदरणीय पवार साहेब कधीही एनडीए बरोबर जाणार नाहीत, त्या विचारावर त्या ठिकाणी जाणार नाहीत आणि सुप्रियाताई सुद्धा विचाराच्या पक्क्या आहेत आणि आम्ही सुद्धा आहोत. आता आमच्यातले अनेक आमदार म्हणजे बहुतांश आमदार हे लोकांबरोबर राहून लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी रस्त्यावर लढायला तयार आहेत. त्यामुळे कुठेही आमची एनडीए बरोबर त्या ठिकाणी चर्चा आहे नाही तर चालू आहे असं मला तरी त्या ठिकाणी वाटत नाही. आणि राहिला प्रश्न माझी भूमिका क्लिअर आहे. मी सातत्याने प्रामाणिकपणे विचाराबरोबर राहिलेलो आहोत, लोकांबरोबर राहिलेलो आहे. त्याच्याचबरोबर या बलाढ्य शक्तीच्या विरोधात म्हणजे जे आज सत्तेत आहेत एनडीए आहेत त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचा मुद्दा असो, विद्यार्थ्यांचा मुद्दा असो, महिला सुरक्षतेचा मुद्दा असो नाही तर कुठलाही मुद्दा असो प्रामाणिकपणे मी लढलेलो आहे, पुढे जाऊन लढणार आहे. त्यामुळे माझी भूमिका क्लिअर आहे. मी महाराष्ट्र धर्माबरोबर आहोत, मराठी माणसांबरोबर आहे, महाराष्ट्राच्या विकासाबरोबर आहे आणि काही झालं तरी विचाराचा मी पक्का असल्यामुळे एनडीए बरोबर मी कुठेही त्या ठिकाणी जाणार नाही, न माझ्या पक्षातले प्रमुख नेते त्या ठिकाणी जातील असं मला वाटतं. या लागोपाठच्या बैठकांमुळे आता राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत आणि वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की हा केवळ राजकीय तर्कवितर्क आहे याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.